आढावा। मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा निधी वाटपाला आता सुरुवात झालेली असं ट्विट राज्याच्या महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी केलेलं आहे। आदर्श आचारसंहितेमुळे थांबलेली प्रक्रिया पुन्हा सुरू झाल्याचं आदिती तटकरे यांनी ट्विट केलंय। सातारा जिल्ह्यात स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून दूध बंद आंदोलन छेडण्यात आलेलं आहे। सातारा तालुक्यातील नागठाणे भागामध्ये शेतकऱ्यांकडून रस्त्यावरती दूध ओतत आंदोलनाला सुरुवात केली आहे। त्याचबरोबर काही दूध वाहतूक करणाऱ्या गाड्या अडवून दूध ओतून देण्यात आले। नाशिक जिल्ह्यातील बाजार समित्यांमध्ये कांद्यांचे भाव मोठ्या प्रमाणात कोसळलेले आहेत। गेल्या महिन्यामध्ये ज्या कांद्याला प्रति क्विंटल सरासरी 5,000 रुपये भाव मिळत होता तो आज कांद्याला 1200 ते 1400 रुपये इतकाच भाव मिळतोय। या महिन्यामध्ये क्विंटल मागे तब्बल 3,500 रुपयांची घसरण झाली आहे। त्यामुळे शेतकरी चांगला चिंतेत आहे। अहमदनगर जिल्ह्यामध्ये ऊस दराच्या मुद्द्यावरून शेतकरी संघटना चांगलीच आक्रमक झाली आहे। ऊसाला कमीत कमी 3,000 रुपये दर मिळावा असं शेतकरी संघटनेचा आग्रह आहे। 300 रुपये दर न मिळाल्यास संबंधित कारखान्यांना ऊस न देण्याची भूमिका शेतकरी संघटनेने घेतली। सोलापूरच्या सिद्धेश्वर कृषी प्रदर्शनात चक्क दूध पिणारा कोंबडा आढळून आलेला आहे। राजा असं या दूध पिणाऱ्या कोंबड्याचं नाव असून वनराज क्रॉस जातीच्या कोंबड्याला पैलवानाला खुराक दिली जाते। त्यामुळे 1 वर्षाच्या कोंबड्याचं तब्बल 6 किलो इतकं वजन असल्याने चर्चेचा विषय बनला आहे। ऊसतोड मजुराच्या डोक्यात दगड घालून मुकादमानेच खून केल्याचा धक्कादायक प्रकार बीडच्या परळीमध्ये घडलेला आहे। झोपेत असतानाच मुकादमाने मोठा दगड डोक्यात घालून खून केलाय। या प्रकरणी आरोपी मुकादमाला बेड्या ठोकण्यात आल्या। नाताळ आणि नववर्षाच्या स्वागताच्या निमित्ताने कोकणात समुद्रकिनारे पर्यटकांच्या गर्दीने गजबजलेले आहेत। समुद्रकिनारा फिरताना स्वतःच्या जीवाची काळजी घ्या, सुरक्षेचे सर्व नियम पाळून पोलिसांना सहकार्य करा असं आवाहन रत्नागिरीचे पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी केलं आहे। राज्यात गुंडाराज वाढल्याचा आरोप करत चंद्रपुरात काँग्रेसनं निषेध मोर्चा काढलेला आहे। त्याचबरोबर अमित शहांनी माफी मागावी अशी मागणी देखील काँग्रेस आंदोलकांनी केली आहे। या आंदोलनाला खासदार धानोरकरांनी सुद्धा सहभाग नोंदवला। नितीन गडकरींतर्फे नागपुरातील उत्साही भजनी मंडळांना भजनी साहित्याचं वाटप करण्यात आलेलं आहे। शहरातील 345 भजनी मंडळांना तबला, पेटी, टाळ अशा भजनी साहित्याचं वाटप करण्यात आलं आहे। पाचोरा येथे राष्ट्रीय ग्राहक दिनानिमित्ताने ग्राहक सेवा संघाच्या वतीने जनजागृती रॅली काढण्यात आलेली आहे। यावेळेला जागो ग्राहक जागो अशा घोषणा सुद्धा देण्यात आल्या। पुण्यामध्ये काँग्रेसकडून अमित शहांविरोधात पुन्हा आंदोलन करण्यात आलेलं आहे। जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर काँग्रेसने आंदोलन केलं आहे। नागपुरातील बुटीबोरी इथे छत्रपती शिवाजी महाराज उड्डाणपुलावरती काही तडे गेल्याचं लक्षात आल्यानंतर दक्षता म्हणून उड्डाणपुलावरील वाहतूक ही बंद करण्यात आलेली आहे। यानंतर पोलीस आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी पाहणी करून वाहतूक बंद केली। कोपरीमध्ये झोपडपट्टी विरोधात आंदोलन सुरू असताना वनमंत्री गणेश नाईक यांचा ताफा थांबवलेला आहे। ताफा थांबवून आंदोलकांनी भेट घेत कार्यवाही करण्याचं आश्वासन गणेश नाईक यांनी आंदोलनकर्त्यांना दिलं। अहिल्यानगर जिल्ह्यातील राजूर इथे डांगी जनावरांच्या स्पर्धा आणि प्रदर्शन भरवण्यात आलेलं आहे। यावेळेला जनावरांची खरेदी विक्री करण्यात येते। या यात्रेमध्ये हजारो नागरिकांनी सहभाग घेतला आहे। सरंखेडा घोडे बाजाराने अवघ्या 10 दिवसात 3 कोटींचा टप्पा पार केलेला आहे। या बाजारामध्ये आतापर्यंत 2,210 घोडे खरेदी विक्रीसाठी दाखल झाले। त्यामध्ये 657 घोड्यांची विक्री झाली। सोलापूरच्या सिद्धेश्वर कृषी प्रदर्शनात चक्क दूध पिणारा कोंबडा आलेला आहे। या कोंबड्याचं नाव राजा असून कोंबड्याचं वजन 6 किलोचं आहे। कोंबड्याला पैलवानासारखा खुराक दिला जातो। प्रसिद्ध असणाऱ्या नागपूरच्या संत्र्यांच्या दरात मोठी घट झालेली आहे। मागील वर्षाच्या तुलनेत संत्र्यांचे दर प्रति टन 8 ते 10 हजारांनी पडलेत। सध्या कळमना मार्केटमध्ये संत्र्याला 20 ते 25 हजार रुपये टनाचा दर मिळतोय। गावठी बनावटीच्या पिस्तूलने दहशत माजवणाऱ्या आरोपीला जळगाव MIDC पोलिसांनी अटक केलेली आहे। यावेळेला त्याच्याकडून एक पिस्तूल जप्त करण्यात आले। छत्रपती संभाजीनगरात काँग्रेस कमिटीने मोर्चा काढत शहांच्या वादग्रस्त वक्तव्याचा निषेध केलेला आहे। शहांच्या वक्तव्याविरोधात मोर्चा काढून राजीनाम्याची मागणी काँग्रेसकडून करण्यात येते। विदर्भाची मिनी पंढरी म्हणून ओळख असलेल्या संत नगरी शेवगाव या भाविकांची मांदियाळी पाहायला मिळते।
सुट्ट्यांच्या निमित्ताने शेगावात भाविकांनी गर्दी केली आहे. गजानन महाराजांच्या मंदिर परिसराला यात्रेचं स्वरूप आलंय. खेडमधील नारंगी नदीपात्रात सातत्याने जनावरांचे अवशेष मिळत असल्यामुळे हिंदुत्ववादी संघटनांनी बंद पुकारलेला आहे. खेडमधील बंदला व्यापाऱ्यांनी 100% पाठिंबा दिला आहे. भिवंडीत पाण्याच्या टाकीमध्ये पडून 5 वर्षाच्या मुलाचा मृत्यू झाल्यानंतर अनधिकृत इमारतींवरती महापालिकेने तोडक कारवाई केलेली आहे. अनधिकृत इमारती जमीनदोस्त करण्याच्या मोहिमेला मनपा प्रशासनाने सुरुवात केली. मंत्री नितेश राणे यांच्या गळ्यामध्ये माळ घालणाऱ्या व्यक्तीने स्पष्टीकरण दिलंय. मी आभार मानण्यासाठी गेलो होतो. पुष्पगुच्छ नसल्याने नितेश राणेंच्या गळ्यामध्ये कांद्यांची माळ घातली. कोणाच्याही भावना दुखवण्याचा हेतू नव्हता असं या व्यक्तीने सांगितलंय. भिवंडी शहरातील कल्याण नाका ते धामणकर नाका या रस्त्याची दुरावस्था झालेली असून रस्त्यावरती खड्ड्यांचं साम्राज्य पाहायला मिळत आहे. शहरातील मुख्य रस्त्यांची अशी दुरावस्था असल्यामुळे महानगरपालिका प्रशासनाविरुद्ध प्रवासी संताप व्यक्त करत आहेत. दीपक केसरकरांच्या प्रयत्नातून सिंधू रत्न योजनेअंतर्गत दशावतार मंडळांना शासनाच्या वतीने 75% अनुदान 9 वाहनं देण्यात आलेली आहेत. सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या अध्यक्षा मनीषा दळवी यांच्या हस्ते 9 दशावतार मंडळांना वाहनांच्या चाव्या सुपूर्द करण्यात आल्या. नाशिक जिल्ह्यातील ग्रामीण भागामध्ये नायलॉन मांजामध्ये अडकून जखमी होण्याच्या घटनांमध्ये वाढ होते. येवल्याच्या पाठोपाठ सिन्नरमध्ये सुद्धा गळ्यामध्ये मांजा अडकल्याने एका व्यक्तीचा गळा चिरला गेलाय. त्याला 35 टाके पडलेले असून रुग्णालयात त्याच्यावरती सध्या उपचार सुरू आहेत. वर्ध्यामध्ये ऑनलाईन शॉपिंग प्रकरण एका महिलेच्या चांगलं टाळलेलं आहे. 900 रुपयांचा ड्रेस न आवडल्याने रिफंड मिळवण्यासाठी अप्लाय करताच महिलेच्या खात्यातील 1 लाख रुपये कट झालेले आहेत. हा प्रकार लक्षात येताच महिलेने पोलिसात तक्रार दाखल केलेली असून पोलिसांकडून अधिकचा तपास सुरू आहे. वर्ध्यामध्ये पाणी पुरवठा करणारी मुख्य जलवाहिनी फुटलेली आहे. त्यामुळे मागील 3 दिवसांपासून शहराचा पाणी पुरवठा ठप्प झालेला आहे. दुरुस्तीमुळे आणखीन 3 दिवस लागणार असल्याने नागरिकांना टँकरद्वारे पाणी पुरवठा केला जातो. अमरावती जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते करीना थापाचा सत्कार करण्यात आलेला आहे. प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कारासाठी करीनी निवड करण्यात आलेली आहे. 26 तारखेला राष्ट्रपतींच्या हस्ते दिल्लीत गौरव केला जाणार आहे. विधिमंडळ अधिवेशनावरून जयंत पाटलांनी सरकारवरती टीका केलेली आहे. मोठमोठ्या घोषणा करण्याचा स्वभाव आहे. तशा घोषणा झाल्या मात्र अधिवेशनात विदर्भाच्या जनतेच्या अपेक्षा पूर्ण केलेल्या नाहीत असं म्हणत जयंत पाटलांनी सरकारवरती निशाणा साधला आहे. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील आजपासून 2 दिवस गाठीभेटी घेणार आहेत. यावेळेला जरांगे पाटील मराठा समर्थकांशी संवाद देखील साधणार आहेत. कोणाचाही बाप येऊ दे मस्ताजोग प्रकरण दाबू देणार नसल्याचा इशारा मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटलांनी दिलेला आहे. तपासाला इतका वेळ का लागतोय? एकदा का बीडच्या जनतेने तपास हाती घेतला तर सरकारला कळेल असा इशारा सुद्धा जरांगेने दिलेला आहे. 28 तारखेला बीड शहरामध्ये सर्व पक्षीयांकडून निषेध मोर्चा काढण्यात येणार आहे. मस्ताजोगचे मयत सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येतील मारेकऱ्यांना कठोर शिक्षा करा या मागणीसाठी हा मोर्चा असणार आहे. माझ्या वडिलांना न्याय मिळवून द्या अशी भावनिक साद संतोष देशमुख यांच्या कन्या वैभवी देशमुख हिने लोकांना घातली. बीडच्या मस्ताजोगमधील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी एसआयटी स्थापन करून आरोपींना लवकरात लवकर अटक करावी अशी मागणी सुरेश धस यांनी केलेली आहे. राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी किंवा अजित पवारांनी बीड जिल्ह्याचं पालकत्व स्वीकारावं असं सुरेश धस म्हणाले. उपमुख्यमंत्री झाल्यानंतर एकनाथ शिंदे पहिल्यांदाच आपल्या मूळ गावी दरे इथं पोहोचलेले आहेत. दरेगावी जाताच एकनाथ शिंदे शेतात रमल्याचं पाहायला मिळालंय. त्यांनी त्यांच्या नातवासोबत शेतात फेरफटका मारत शेताची पाहणी केली. आमच्यातील अनेक मंत्र्यांना बंगले देण्यात आले तर काहींना फ्लॅट मिळालेत. मात्र बंगला आणि फ्लॅट यावरून आमच्यात वाद होणार नाहीत हे नक्की असं वक्तव्य उदय सामंत यांनी केलेलं आहे. तर पालकमंत्र्यांच्या नियुक्त्यांचं काम 99% संपलं असून येत्या 4 दिवसांमध्ये यादी समोर येईल अशी माहिती सुद्धा त्यांनी दिली. संजय शिरसाटांना बंगल्याऐवजी फ्लॅट देण्यात आलेला आहे. मात्र मी फ्लॅट मिळाल्याने नाराज नाही अशी स्पष्टोक्ती शिरसाटांनी केलेली आहे. तर काम कुठूनही करावं लागतंच त्यामुळे काहीही मिळालं तरी काम करायचंच आहे असं वक्तव्य सुद्धा केलं. पदभार स्वीकारताच समाज कल्याण मंत्री संजय शिरसाटांनी कामाला सुरुवात केलेली आहे. अचानक वसतिगृहाला भेट देत वसतिगृहातील अवस्था बघून संजय शिरसाट भडकलेत. उपायुक्त जयश्री सोनकवडे यांना शिरसाटांनी फैलावरती घेतलं आहे.
मंत्री नितेश राणे यांनी मंत्रिपदाचा पदभार स्वीकारला. नितेश राणे यांच्यावरती मत्स्यमंत्रीपदाचा कारभार सोपवण्यात आला आहे. गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी नवी मुंबईत पनवेल शहर पोलीस ठाण्याला अचानक भेट दिली. कामकाजाची पाहणी करत ड्रग्ज माफिया रेव पार्ट्यांविरोधात कडक कारवाई करण्याच्या सूचनाही दिल्या. मंत्रिपदावरून डावलल्यानंतर सुद्धा वळसे पाटलांनी नाराजी व्यक्त न करता कामाला सुरुवात केलेली आहे. आंबेगाव मतदारसंघात वळसे पाटलांनी विविध आढावा बैठकांचा सपाटा लावलाय. जास्तीत जास्त वेळ त्यांनी नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी दिलाय. मंत्र्यांना दालनं देण्यात आलेली आहेत, मात्र पूर्वीची कार्यालय अजून सुद्धा शिफ्ट करण्यात आलेली नाही आहेत. प्रताप सरनाईकांच्या दालनामध्ये अजून सुद्धा कृषी मंत्र्यांचं कार्यालय सुरू आहे. लवकरात लवकर कार्यालय द्यावं अशी मागणी सरनाईकांनी केली. अजित पवार गटातील आमदार सरोजिनी अहिरे यांच्या आमदार इंद्रिस नायकवडी यांच्या पक्षाच्या वतीने सोलापुरात जाहीर सत्कार करण्यात आलेला. यावेळेला पदाधिकाऱ्यांनी दोन्ही आमदारांचं जंगी स्वागत केलंय. खातेवाटपानंतर आता पालकमंत्री पदावरती सगळ्यांच्या नजरा आहेत. मुंबईच्या पालकमंत्री पदावरती शिवसेना आणि भाजप दोघांनी दावा केलेला आहे. शिवसेनेकडून प्रताप सरनाईक तर भाजपाकडून शेलार आणि लोढांचं नाव आघाडीवरती आहे. 26 तारखेपासून मातोश्रीवरती ठाकरे गटाच्या बैठकांचं सत्र असणार आहे. 26 ते 29 डिसेंबर पर्यंत उद्धव ठाकरे मुंबईतील पदाधिकाऱ्यांची बैठक घेणार आहेत. महाराष्ट्राची परिस्थिती बिहारपेक्षा गंभीर आहे. फडणवीसांनी समजून घ्यावं. परभणी आणि बीडमध्ये ज्या घटना घडल्यात त्या राज्याच्या प्रतिष्ठेला काळिमा फासणार आहेत, असा हल्लाबोल संजय राऊतांनी केला आहे. बीड आणि परभणी संदर्भात ज्यांच्यावरती लोकांचा संशय आहे, रोष आहे, असे लोक फडणवीसांच्या मंत्रिमंडळात आहेत. भुजबळांसारख्या नेत्याला दूर ठेवू शकता, पण खुनाचा संशय असलेल्या लोकांना मंत्रिमंडळात स्थान कसं मिळतं, असा थेट सवाल विचारत संजय राऊत यांनी मुख्यमंत्री फडणवीसांवरती निशाणा साधला आहे. मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर शंभूराज देसाई पहिल्यांदाच आपल्या मरळी गावी गेलेले आहेत. यावेळेला गावकऱ्यांनी त्यांचं जंगी स्वागत केलंय. यावेळेला देसाईंच्या हस्ते ग्रामदैवत निंजाई देवीची आरती सुद्धा करण्यात आली. अमित शहांच्या वक्तव्याच्या विरोधात अमित देशमुखांनी मोटरसायकल रॅली काढलेली आहे. लातूरच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पार्क असून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत ही रॅली काढण्यात आलेली आहे. यावेळेला शहांच्या राजीनाम्याची मागणी सुद्धा केली आहे. काँग्रेस नेते यशोमती ठाकूर यांनी शेतकऱ्यांची माफी मागितली आहे. महाविकास आघाडी सत्तेत येऊ शकली नाही, त्यामुळे सोयाबीनला 7,000 रुपये भाव देणं शक्य होणार नाही, असं यशोमती ठाकूर म्हणाल्या. जळगाव जिल्ह्यामध्ये पहिल्यांदाच बागेश्वर धाम महाराज यांच्या हनुमंत कथेचं आयोजन करण्यात आलेलं आहे. जिल्ह्यासह राज्यातून 5 लाख भाविक येण्याची शक्यता वर्तवली आहे. मंत्री गिरीश महाजन यांनी बागेश्वर यांच्या कथास्थळाची पाहणी केलेली आहे. धरणगावच्या झुरखेडा इथे बागेश्वर यांचा हनुमंत कथा कार्यक्रम पार पडणार आहे. राज्याचे पाणी पुरवठा आणि स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी मन्यारखेडा गावामध्ये एका कार्यकर्त्याच्या मुलाच्या लग्नामध्ये हजेरी लावलेली आहे. त्यावेळेला कार्यकर्त्यांनी डान्स करण्याचा आग्रह केल्यानंतर मंत्री पाटलांनी बँडच्या तालावरती ठेका धरला. रायगडच्या महाडमध्ये आंबेडकरी अनुयायांनी मोर्चा काढलेला आहे. केंद्रीय मंत्री अमित शहा यांच्या बडतर्फीची मागणी यावेळेला आंदोलनकर्त्यांनी केलेली आहे. बाबासाहेबांबद्दलच्या शहांच्या वक्तव्यानंतर आंबेडकरी समाज आक्रमक झाला आहे. नाताळ आणि नववर्षाच्या स्वागताच्या निमित्ताने कोकणात समुद्र किनारे पर्यटकांच्या गर्दीने गजबजलेले आहेत. समुद्र किनारी फिरताना स्वतःच्या जीवाची काळजी घ्या, सुरक्षेचे सर्व नियम पाळून पोलिसांना सहकार्य करा, असं आवाहन रत्नागिरीचे पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णींनी केले. विदर्भातील सर्व व्याघ्र प्रकल्प वन्यजीव प्रेमींच्या गर्दीने हाऊसफुल झालेले आहेत. ताडोबा पेंचमधील सर्व सफारी गेटच्या ऑनलाईन बुकिंग 2 जानेवारीपर्यंत फुल झाले. त्यामुळे आता जर तुम्हाला ताडोबाला जायचं असेल तर पुढच्या वर्षाची वाट पाहावी लागणार आहे.